आहेत किंवा असतील तरी मग आजपासून हा दृढ संकल्प घ्यायचा आहे आपण की कुठल्याही प्रकारचे व्यसन असू दे, ते फक्त नशेचंच म्हणजे दारू गुटखा तंबाखू हेच नाही, तर आज आपण हा संकल्प करायचा की सॉफ्ट व्यसन सुद्धा बरेच आहेत. मोबाईलचं व्यसन आहे, टी व्हीचं आहे किंवा एकच पदार्थ किंवा एकच पेय सारखं सारखं पिणं घेणं, तर ते पण एक प्रकारचं व्यसन आहे. तर अशा व्यसनांपासून आपल्याला मुक्त राहण्याचा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे आजच्या दिवशी. आणि तसं पाहायला गेलं तर बघा, आज भारतामध्ये आज जवळजवळ असं सांगितलं जातं की 12 लाख वर्षातून 12 लाखापर्यंत लोकांचा मृत्यू हा व्यसनांच्या मुळे व्हायला लागले. आणि त्यात तंबाखूचं प्रमाण पण वाढलेलं आहे. आणि बघा, आपण पाहतो की तंबाखूच्या शेताला कुंपण नसतं, बाकी सर्व शेताला कुंपण असतं पण तंबाखूच्या शेताला कुंपण नसतं. तर का? ते जनावर सुद्धा त्या शेतामध्ये तोंड घालत नाही, पण आज माणसं खातात. मग आपण विचार करायला पाहिजे की आपण घ्यायला पाहिजे का नको. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे तंबाखू खातात तर त्यांनी खाण्याची एक पद्धत असते त्यांची, कुठेही असू देत, त्यांना एक तल्लफ येते ना, वाटते की ते खाल्लं तरच माझी झोप जाईल, ते खाल्लं तरच मी फ्रेश होईन असं वाटतं. आणि ते खातात कसे? कोण खाते का इथं? तर खाताना पण ते हातात चिमणभर घेतात, चोळतात, ते पण कुठं चोळतात? तर हातावर चोळतात. आणि त्या हातावर काय आहे आपण म्हणतो, हे काय आहेत हातावरती? भाग्यरेषा. मग आपण तंबाखू खातो म्हणजे स्वतःचाच भाग्य आपण स्वतः काय करायला लागलोय? मिटवायला लागलेलं आहे, असा त्याचा अर्थ होतो. आणि व्यसन जे करतायत त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे किंवा त्या गोष्टीचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे की आपल्या बँकेत बॅलन्स किती आहे पहिला बघा, आणि मग व्यसन आपण करायला पाहिजे का नको हा विचार करा. कारण काय होतं की जे व्यसन करतायत तर त्यांच्या घरच्यांनाही त्याचा त्रास होतोय, स्वतःला तर त्रास होतोच, पण व्यसन करणाऱ्यांच्या परिवाराला सुद्धा कितीतरी मानसिक त्रास होत असतो, समाजाला पण त्याचा त्रास होतो. आणि परिवार समाज पासून मग ते परत गाव, राष्ट्र, देश इथंपर्यंत परत ते पोहोचतं त्याचा त्रास. म्हणून आपण एक जणच व्यसन करून काय हे नाही, म्हणजे नुकसान होणार आहे का सगळ्यांचं असं आपण विचार करून चालणार नाही. तर एकाने जरी घरात व्यसन केलं तरी पण प्रत्येकाला त्या गोष्टीचा समाजाला वगैरे त्रास नक्कीच होतो. त्यामुळं आपण कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही, त्यासाठी हे करायचं, आपल्याला संकल्प घ्यायचा आहे आज. आणि तो संकल्प घेत असताना विशेष करून प्रत्येकाने मनाला सांगायचं आहे की मला ईश्वराच्या आठवणीमध्ये नेहमी राहायचं आहे. प्रत्येकाने शुभ संकल्प नेहमी करायचा आहे. कारण जेवढं आपण आपल्या घरात जरी कोणी व्यसन करत असतील किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये कोणी करत असतील तर त्यांच्यासाठी आपण नेहमी शुभ भावना ठेवायची की ह्यांचं व्यसन सुटू दे. आणि त्यांना नेहमी सारखं म्हणजे तुम्ही असं करताय तसं करताय असं सारखं सारखं बोलल्यामुळे पण काय होतं, तेच व्हायब्रेशन त्या आत्मेला त्या व्यक्तीला जात असतात, त्यामुळं आणखीन त्याचं ते परत दृढ बनत जातं. म्हणून आपण विशेष परमात्म्याला सांगून परमात्म्यासमोरच आपण हा संकल्प करायचा आहे. जो व्यसन करतो सुद्धा शुभ संकल्प घ्यायचा की मी ह्या व्यसनापासून मला त्रास होतोय, माझं नुकसान होतंय, माझ्या परिवाराचं माझ्या समाजाचं नुकसान होत चाललेलं आहे, आणि त्यामुळं मला व्यसन केलं नाही पाहिजे, हे अयोग्य आहे, हे त्यांचं म्हणजे माझं मलाच कळायला पाहिजे असं त्यांना वाटू दे. हा शुभ संकल्प आपण प्रत्येकाने करायचा आहे प्रत्येक व्यसन. आणि हा संकल्प घेतो तर त्यावेळेला महत्वाची गोष्ट की आज आपण बघतोय की जगात आज नशा म्हणजे असं वाटतं की एक फॅशन आहे का? आज पहा की नशा शब्दाचा जरा मागं पुढं थोडा तरी त्याचा शब्द वळवला किंवा हे बदल केला तर नशा अर्थ होतो नशा नाश. तर नशा चाललेलं आहे असं करायचं आहे. आणि म्हणून आज आपण सर्वांनी ईश्वराला सांगायचं आहे आणि स्वतःला मनाला हा श्रेष्ठ संकल्प आपण सर्वांनी मिळून द्यायचा आहे.
बघायला गेलं तर भारतामध्ये 9,000हून अधिक शाखा आहेत आणि भारताच्या बाहेर 140 देशांच्या मध्ये ह्या विद्यालयाच्या शाखा सगळ्या धर्म मत केला नाही आणि ह्या विद्यालयामध्ये वयाची पण काही मर्यादा नाहीये. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एका ठिकाणी येऊन एकसारखं ज्ञान इथं घेऊ शकतात आणि इथं जे ज्ञान देणारे ते डायरेक्ट ईश्वर परमात्मा आपल्या हे ज्ञान असतात. फक्त साकार माध्यम प्रजापिता यांच्या तनाद्वारे परमात्मा आपल्याला हे काय. तर ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला ह्या विद्यालयामध्ये दिली जाते आणि त्यासोबत पूर्ण निष्ठा एवं ईमानदारी से यह प्रतिज्ञा करता करती हुई मैं स्वयं को सभी प्रकार के व्यसनों से दूर एवं सकारात्मक जीवन शैली अपनाने का निरंतर प्रयास करूंगा। मैं अपने परिवार मित्रों तथा समाज नशा मुक्त जीवन अपनाने के लिए प्रेरित करूंगा। मैं अपने एवं संस्थाओं का सदुपयोग करूंगा। निर्माण में अपना सकारात्मक योगदान दूंगा। मेरा भारत नशा मुक्त भारत। जय